पण अहिल्यानगर येथील प्रवरानगर लोणी येथील श्री किरण विखे साहेब यांच्या एक खोड तंत्रज्ञान प्रवीण एक खोड तंत्रज्ञान या प्रवीण भगवा या व्हरायटीच्या प्लॉटवरती उभे आहोत। साधारणपणे हा दुसऱ्या बहाराचा प्लॉट आहे, तिसऱ्या बहाराचा प्लॉट आहे। आणि आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्या प्लॉटची पानगळ 20 मे ला केलेली आहे। 20 मे म्हणजे आज रोजी 8 ऑगस्ट, 20 मे, 20 जून, 20 जुलै आणि 20 ऑगस्टला 3 महिने होतील। म्हणजे साधारणपणे आपल्याला 3 महिने व्हायला आपल्याला 10 दिवस बाकी आहेत। म्हणजे 80 दिवसाचा हा प्लॉट आहे। 80 दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण पाहतोय की प्रामुख्यानं जे सेटिंग झालेले दिसतंय ते पूर्णपणे आपल्याला आत पूर्ण खोडाला लागलेलं दिसतंय। ह्याचं कारणच एक आहे की पूर्ण आपण जर ह्याची छाटणीची पद्धत जर पाहिली तर एक खोड तंत्रज्ञानामध्ये हेच वैशिष्ट्य आहे की जेव्हा आपण छाटणी करतो तेव्हा त्या ग्राउंड लेवलपासून ते शेंडापर्यंत पूर्णपणे सूर्यप्रकाश त्या काड्यावरती पडतो। सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा या दोन कारणामुळे आपल्याला ही काडी जी आहे ते एकाच वेळेला पक्व झालेली दिसते। जेव्हा काडी पक्वता होते तेव्हा स्टोरेज झाल्यामुळे पूर्णपणे वन टाइम आपल्याला ह्याच्यातून फ्लॉवरिंग झालेली दिसतं। आपण पाहताय की पूर्णपणे या प्लॉटचं वन टाइम फ्लॉवरिंग ॲज वेल ॲज वन टाइम सेटिंग ही गोष्ट याच्यामध्ये साध्य होती। शेतकऱ्यांना जेव्हा मल्टीकोडमध्ये आपण पाहतो तेव्हा आपल्याला वन टाइम सेटिंग होत नाही, म्हणजेच हार्वेस्टिंग पण वन टाइम होत नाही। आणि सगळ्यात मोठा तोटा कुठं होतो? रिजेक्शन। जेव्हा हार्वेस्टिंगच्या वेळेस आपल्याला रिजेक्शनला शेतकरी जातो तेव्हा मल्टीकोडमध्ये आपल्याला 30-40% रिजेक्शन झालेलं दिसतं। म्हणजे माल एकसारखा फुगत नाही आणि निश्चितपणे त्याला साईज पण येत नाही। म्हणून एक खोड तंत्रज्ञानामध्ये आपण ज्यावेळेस बेडवरती लागवड करतोय आणि बेड कोणत्याही प्रकारे न डिस्टर्ब करता निश्चितपणे त्या बेडचं जैविक विविधता वाढताना दिसते। नेहमी प्रत्येक वर्षी आपण पाहतोय हे पण आत्ताच या बागेतून कट केलेलं दिसतंय। प्रवीण भगवा ही जी व्हरायटी आहे ह्याचं एक दोन वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगेन। फळांचा लंब गोलाकार आकार, त्याचबरोबर ह्याची जी साल आहे ती अतिशय साल निश्चितपणे जाड मोठी दिसते। ह्याच्यामुळे ह्याची किपिंग क्वालिटी खूप चांगली आहे। आज मार्केटमध्ये ज्या काही अनेक नावाने व्हरायटी आहेत त्यापैकीच ही प्रवीण भगवा नावाची व्हरायटी एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की ह्याची साल जाड आहे, हे लंब गोलाकार फळ आहे। ह्याचं वजन साधारणपणे आपण जेव्हा हार्वेस्टिंगला या प्लॉटला व्हिजिट द्याल नक्की तुम्हाला या आजच्या दिवशी मी निमंत्रण देतोय की हार्वेस्टिंगला आपण एकत्र जमणार आहोत। त्यामुळे तुम्हाला आव्हान आत्ताच करतोय की तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा या प्लॉटमध्ये मिनिमम तुम्हाला 300 ग्रॅमची साईज सापडेल। म्हणजे 300 ग्रॅम ते ओव्हर साईज तुम्हाला 600-700 ग्रॅम पर्यंत साईज या प्लॉटमध्ये मिळणार आहे। ह्याचं मुख्य कारण आहे प्रवीण एक खोड तंत्रज्ञान आणि प्रवीण भगवा व्हरायटी। तुम्ही पाहू शकताय की या व्हरायटीमध्ये एकसारखेपणा प्लॉटवरती दिसतो। प्रत्येक झाड जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं, अभ्यासलं, निरीक्षण केलं तर नक्की तुम्हाला वन टाइम सेटिंग झालेलं दिसतं। त्याचं कारणच आहे शेवटी एक खोड तंत्रज्ञान। मित्रांनो, एक खोड तंत्रज्ञान ही पुढे जाऊन एक डाळिंब इंडस्ट्रीला वरदान ठरणारी पद्धत ठरणार आहे। त्यामुळे तुम्ही संपूर्ण अभ्यास करून तुमच्या प्लॉटवरती हा कन्सेप्ट अवलंबताना तुम्ही नक्की 1-2 एकरावरती अभ्यास करा, कारण तुमचा भूकोडचा प्रचंड अभ्यास आहे। म्हणून तुम्ही सुरुवातीपासून अगदी ह्याचं तंत्रज्ञान समजून घेऊन तुम्ही एक खोड तंत्रज्ञान नक्की अवलंबा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल। हे तुम्हाला तिसऱ्या वर्षी यश किरण विखे पाटील साहेबांचं आहे। आज इथं सर्व मोठ्या प्रमाणामध्ये बहुखोडच्या बागा दिसतात आणि आता हार्वेस्टिंग चालू आहे। हार्वेस्टिंग मध्ये आपल्याला साईज आपण पाहतात, सगळे रिजेक्शन पाहतात, कीड रोगांचं प्रमाण पाहतात। इथे तुम्हाला ही कुठलीच गोष्ट जाणवणार नाही, कारण मोकळा सूर्यप्रकाश, मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी हवा आणि त्याचबरोबर प्लॉटमध्ये जो सुटसुटीतपणा दिसतोय त्यामुळे स्प्रेइंग प्रॉपर होतं, विशेष फवारण्याही लागत नाहीत। कोणत्याही टॉनिकचा वापर विखे साहेब तुम्ही केलाय का याच्यामध्ये? ही गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक विचार करा की टॉनिक वापरणं ही काळाची गरज आहे का? डाळिंब इंडस्ट्रीमध्ये ती गरजेची बाब आहे का? आणि किती वापरायला पाहिजे ह्यालाही काहीतरी तारतम्य पाहिजे। मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही, पण एक खोड तंत्रज्ञानामध्ये टॉनिक किंवा संजीवक ना खालून सोडायचे आहेत ना वरून फवारायचे आहेत। आमचा हा अनुभव आहे। डाळिंबामध्ये नैसर्गिक ताकद आहे, ती एक खोड तंत्रज्ञानामध्ये नक्की इथं आपल्याला सिद्ध झालेली दिसते। म्हणून आपण एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या की एक खोड तंत्रज्ञानामध्ये आपल्याला सूर्यप्रकाशाचा संपूर्ण वापर करायचा आहे, छाटणीचं तंत्र काळजीपूर्वक वापरायचं आहे आणि निश्चितपणे
आपल्या प्लॉटमध्ये ताणमुक्त डाळिंब शेती करत असताना जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे खर्च, आज खर्च मोठ्या प्रमाणात होतोय. दुसरा निश्चितपणे लेबरचा प्रॉब्लेम आहे, श्रम जास्त पडतं आहे. आणि तिसरा वेळ, ही आपल्या तिन्ही बाबी आपल्याला ताणमुक्त पद्धतीने या डाळिंब इंडस्ट्रीमध्ये अवलंबता येतील. म्हणून पुढे जाऊन शेतकऱ्यांनी एक खोड तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, तोही 100% अभ्यास करून त्याचं पूर्णपणे प्रशिक्षण घेऊनच ते करावं. अन्यथा अनेक मेसेज, अनेक यूट्यूबर ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने किंवा काही जुनी मंडळीसुद्धा ह्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने प्रमोशन करायला बघता आहेत. त्यामुळे आमचं तुम्हाला नम्र आव्हान विनंती आहे की पूर्ण अभ्यास करून तुम्ही प्रवीण एक खोड तंत्रज्ञान तुम्ही अभ्यासा, कारण ही गोष्ट अतिशय महत्त्वाची डाळिंब इंडस्ट्रीमध्ये फायद्याची ठरणार आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. बाजूलाच दुसरा त्यांचा बहार किती मेचा आहे तो? 5 मेचा. 5 मेचा आहे. म्हणजे 2 प्लॉट इथे आहेत. आत्ताची साईज तुम्ही बघताय साधारणपणे 100 ग्रॅम प्लस मायनस आहे. म्हणजे 90 दिवसामध्ये 100 ते 125 ग्रॅम प्लस आहे. हीच बाब एक खोड तंत्रज्ञानामध्ये सिद्ध होते. आणि म्हणून हार्वेस्टिंगच्या वेळेस आपल्याला वन टाइम साईज एकसारखा माल मिळतो आणि व्यापारी आपल्या बागेतून हलणारच नाही. हे सिद्ध आम्ही गेली 5 वर्ष झालं करतोय. बरोबर ना पांढरे साहेब? नाही एकदम बरोबर.